रस्त्यावरून चालायला आपल्या स्थानिक आपल्या रस्त्यावरून आम्हाला पालिकेपर्यंत जाऊ द्या, आमचा आवाज मागू द्या. लक्षात घ्या तुम्ही, आम्हाला पालिकेपर्यंत आमचा अधिकार आहे. हे रस्ते आमचे आहेत, हे रस्ते आमचे आहेत. चालत जाऊ द्या. आम्ही उद्या बोलतो, आम्हाला आमचा अधिकार मांडण्याचा हक्क आहे. दरवेळेस गडप साहेब तुम्ही चालणार, मी काय राजकीय माणूस आहे का? मी मला काय निवडणूक लढवायचे का? जाऊ द्या ना मला. शांततेमध्ये शांततेमध्ये जाऊ द्या, साहेबांना बोलवा. शांततेमध्ये जातो ना आम्ही, तुला काय करतो जाऊ दरवेळेस मराठी माणसं असं. हो मी काय राजकीय माणूस आहे का? माझ्या आहे काय? उद्या तुमच्या सगळ्यांच्या जागेवर मराठी माणसं येतील. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये काय म्हणता साहेब तुम्ही? शहा जैन अशी नावं दिसतील साहेब. तुम्ही मुंबई वगैरे हे बॅग दिसणार नाही. प्रत्येक ठिकाणी जैन मारवाडी शहा दिसतील साहेब. एक तर आता निवडणुका नाहीये, राजकीय पक्षाला काही घेणं देणं नाही, निवडणुका नाही म्हणून आम्ही सामान्य माणसं महापौर मराठी झाला, महापौर मराठी झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. साहेब मारवाड्यांना मोर्चा काढून दिलेला तुम्ही, तेव्हा परमिशन दिलेली. मराठी माणसाला मराठी माणसाला कळण्यात येईल. मी का राजकीय आहे का? मराठी माणसाला सामान्य माणसं आहे. तुम्ही सहकार्य करा. आपल्यामध्ये संघर्ष दरवेळेस नको साहेब. दर आंदोलन साहेब दोन्ही बाजूने पोलीस उभा करा. तुम्हाला सुरक्षेचा प्रश्न असेल दोन्ही बाजूने पोलीस घ्या, आम्ही मधून चालतो. असं नाही झालं साहेब. सारखे अनेक कार्यक्रम होतात, अनेक आंदोलन होतात. मराठी माणसाला काय प्रॉब्लेम आहे? नाही नाही साहेब, मला आवडत नाही साहेब. साहेब संभाजी महाराजांना जसे पिढ्या घातलेल्या तसं मराठी माणसाला प्रत्येक करतात का तुम्ही? पिढ्या घालतात आहेत का? साखळी बांधतात आहेत, दोऱ्या बांधतात आहेत का तुम्ही? प्रत्येक ठिकाणी मराठी माणसाला का बंदिलकी करतात तुम्ही? तुम्ही असं प्रशासन नाही, कायद्याचे तुम्ही पंडित आहेत, तुम्ही उल्लंघन करता ते कायद्याचं उलट. प्रत्येक ठिकाणी कायद्याचं उल्लंघन तुम्ही करता. हा विचार तुम्ही पण केला पाहिजे. महानगरपालिकेपर्यंत पोहोचला पाहिजे, आवाज मुख्यालयापर्यंत गेला पाहिजे. उद्या आम्ही इथे बसणार आहे, उद्या इथे बसणार आहे. आज आवाज छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, परमबंधू बाबासाहेब आंबेडकरांचा, एकजुटीचा, मराठी महापौर नाकारणाऱ्या राजकारण्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे एवढा लक्षात ठेवा. संविधानला दाबता ते संविधानला आपण
साहेब आपण स्वातंत्र्यामध्ये अहो आम्ही तुम्हाला पत्र दिलं आहे आम्ही भूमिका मांडणार ना आम्ही राज्याचे नागरिक आहोत ना अहो राज्याचे नागरिक आहोत ना आपण स्वातंत्र्यामध्ये आहोत ना पारतंत्र्यामध्ये नाही आहोत ना साहेब अहो साहेब इंग्रज पण एवढं करत नव्हते हो साहेब दरवेळी काय चाललं हो साहेब रक्त काढतात माणसं आमचे आता हिंदुत्ववादी सरकार नाही ब्रिटिश सरकार झाली एक प्रकारे मराठी माणसाला हे नक्की गुजरात आहे महाराष्ट्र मराठी माणसाला बोलायला काहीच भेटत नाही मीराबाईंदर शहरातला शांततेमध्ये होतं साहेब संघर्ष होईल तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने अहो साहेब साहेब तुम्ही रक्त सांडायची वाट बघताय का माझी साहेब रक्त सांडायची वाट बघताय का काय म्हणणं आहे पोलिसांनी पुन्हा दडपशाही केलेली आहे माननीय देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत मागच्या वेळेस पण अशी दडपशाही केली आणि त्यांना घुमजाव करावा लागला आज सगळे पोलीस 200 पोलीस आमच्या समोर उभे केलेत सामान्य माणसं आहेत आणि तिथे आज लढतोय कोणासाठी हे मराठी राज्य आहे स्वातंत्र्य मिळून आज 75-76 वर्ष झाले आज आपण पारतंत्र्यामध्ये आहोत का इंग्रज पण एवढं करत नव्हते माझ्या मराठी भूमीमध्ये माझ्या मराठीसाठी मराठी महापौरासाठी एकतर मागणी करणं दुर्दैवी आहे 288 आमदार तिकडे काय गोटे खेळायला आहेत का आणि हे तुम्हाला मंत्री म्हणून नेमले ते काय गोटे खेळतात या मीरा भाईंदर मध्ये 46 मराठी नगरसेवक आहेत 46 ते कुठे आहेत तुमच्यासाठी मागतो आम्ही अहो सरकारमधलेच आहेत हे तुम्हाला लाज वाटली पाहिजे की मराठी महापौर करा म्हणून माझ्यासारख्या सामान्य माणसाला इथे बसावं लागतंय मराठी महापौर करतात मुद्दाम केलं 1956 मध्ये मोरारजीने हाच प्रकार केला आज ते नरेंद्र मेहता करतोय हे पोलीस उभा केलेत त्यावेळेस गोळ्या घाडा लागल्या आज काय करतायत हे गोळ्या घाडायच्या पोलिसाला माननीय देवेंद्र फडणवीस सांगा पोलिसांना माझ्यावर गोळ्या घाडायला सांगा तुम्ही देशमुख साहेब आता तुम्ही याच्या पुढचं काय करणार आहात आम्ही आता जाणार आहेत मी पोलिसांना विनंती करतो सहाय्यक आयुक्त इकडे आहेत आमचे पोलीस निरीक्षक आहेत तिथे पोलीस उपायुक्त आहेत आणि शहर विकून खाल्लं या नरेंद्र मेहतांना आमदार स्वतःच्या घरात पाहिजे या ठिकाणी महापौर घरात पाहिजे पोलिसांचं काय म्हणणं आहे याच्यावरती पोलिसांनी सहकार्य केलं पाहिजे तांदळवाल तोडून पण तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीये काय नेमकं आता पोलिसांना आम्ही विनंती करतोय की आम्हाला जाऊ द्या शेवटी पोलिसांना कसं असतं आदेश पाळायचे असतात पोलिसांचं सँडविच होतो परंतु पोलिसांनी आम्हाला सहकार्य केले पाहिजे उद्या ह्याच पोलिसांच्या जागेवरती मेहता शहा आणि द्विवेदी असे पोलीस येणार आहेत यांनी हे लक्षात ठेवा आज तुमच्या अंगावरती आज हे जर युनिफॉर्म असला हा गणवेश असला उद्या तुम्ही रिटायर होणार आहेत तुमचे मुलं नोकऱ्या करणार आहेत भविष्यामध्ये तुमच्या मुलांना व्यवसाय करण्यासाठी जागा राहणार नाही नोकऱ्या मिळणार नाहीत हे शहर गिळले जातात तुम्हाला ही महापौर उद्या ऑर्डर सोडणार आहे आदेश सोडणार आहे ज्या महापौराला देश स्वतंत्र कधी झाला नाही तुम्ही आज एमपीएससी करून आज माझ्याकडे इथे युपीएससी करून आयपीएस झालेले अधिकारी आहेत या आयपीएस अधिकाऱ्याला ही महापौर ऑर्डर सोडणार का उद्या ही आम्हाला भीती आहे म्हणून हा मोर्चा आहे आणि इकडे राजकीय पक्ष नाही आहेत कारण आता कुठल्या निवडणुका नाही आहेत निवडणुका जर येणार असताना तिथे सगळ्या राजकीय पक्षाची गर्दी असते आज आम्ही सामान्य माणसं आहोत नोकऱ्या व्यवसाय सोडून इथे बसलो आहोत पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपण या मेहताला आवरा आणि आपल्या विभागाच्या पोलिसांना सूचना द्या की आमचं शांततेत हा मोर्चा होऊ द्या ही प्रक्रिया थांबली पाहिजे झालं पाहिजे आणि मराठी महापौर नेमली पाहिजे हा लढा आजपासून सुरू झालाय यापुढे भविष्यात उग्र होणार भले आमचे जीव गेले 107 नव्हे आता 1000 गेले तरी फरक पडणार नाही छत्रपती शिवाजी हिंदू महापौर फडणवीस साहेब कुठे तुमचा मेहताला आवरा नाही कुणाच्या बापाचा त्या राजकीय पक्षाने राजकीय पक्षाच्या विरोधात आमच्या बाजूने तुमच्या अंतर्गत 46 नगरसेवक मराठी असताना देखील त्यांचा तुम्हाला पाठिंबा आहे आम्हाला खंत वाटते ज्या नगरसेवकासाठी आम्ही लढतोय मुळात हा जो जनमत आहे तो नगरसेवकांना दिला गेलाय हा मेहता कोण होता जो ठरवणार आहे की महापौर कोण होणार आहे या बहुसंख्य लोकांनी 46 मराठी नगरसेवक निवडून दिलेत आणि बाकीचे नगरसेवक फक्त मराठी या वादामध्ये 2 शिवसेनेच्या वादामध्ये निवडून आलेले आहेत बहुसंख्य लोकांनी मराठी लोकसंख्येने बघा तुम्ही मतदान 5.5 लाखाच्या पेक्षा जास्त मराठी मतदान या शहरामध्ये झालेलं आहे मग हा आकडा कोणाचा आहे आमचा आहे तुम्ही एकाधिकारशाही गाजवू नका आणि जनमताचा आदर करा आणि मराठीच महापौर द्या असं आम्ही म्हणतो पण त्या नगरसेवकांनी पण आज तुमच्यासोबत रस्त्यावर
आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे. हा संघर्ष असा होत राहणार आहे. यापुढे आम्ही साखर आंदोलन करणार आहोत. हा वणवा जरी आता पेट घेतलेला आहे, हे राज्यभर पसरणार आहे. मला लाज वाटते त्या 288 आमदाराची आणि त्या मंत्री म्हणून घेणाऱ्या सगळ्या मराठी आडनावाच्या लोकांची की तुमच्या या मराठी भूमीमध्ये जिथे आचार्य आंबे, डांगे, ठाकरे यांनी लढा दिला, लढा तुम्ही कशासाठी दिला होता तो विसरले आहात आणि या नरेंद्र मेहतांनी मीरा भाईंदरमध्ये पुन्हा मोरारजी देशासारखं वागणूक सुरू केली. तुम्हाला लाज वाटते? कुणाच्या बापाचं छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठी मी बायकोला सांगून आलाय माझा मृत्यू अटळ आहे. संकेत जाऊ द्या. नाही साहेब, आम्हाला शांतपणे जाऊ द्या. जाऊ द्या. शांतपणे आम्हाला सहकार्य करावं. पोलिसांनी दडपशाही वापरू नये. मी माझ्या बायकोला सांगून आलोय, आज माझा मृत्यू झाला तरी मला परत पडणार नाहीये. शासनाने माझ्या 2 मुलांची आणि माझ्या बायकोची काळजी घ्यावी एवढं मी सांगतोय. पोलिसांनी मात्र आम्हाला सहकार्य करायचे. एसीपी साहेब आहेत, डीसीपी साहेब आहेत, पीआय आहेत, हे आमच्यासोबत काय संघर्ष करतायत दरवेळी? आम्हाला काय करायचं आहे? आम्ही सामान्य माणसं आहोत, या मराठी भूमीसाठी लढतोय. मुळात तुमचं दुर्दैव आहे हो, तुम्ही अमराठी महापौर देताय. तुम्ही या संयुक्त महाराष्ट्राचा लढा विसरला आहात का? काय चाललंय? नरेंद्र मेहता दुसरा मोरारजी देसाई हो पाहतोय मीरा भाईंदरमध्ये. फडणवीस साहेबांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना दिसत नाहीये का? आज आमच्या इकडे सगळ्या पक्षाचे लोक जमले आहेत, इकडे मराठी बांधव जमले आहेत. हे काय आहे? तुम्हाला जर आम्हाला मोर्चा काढून द्यायचा नसेल तर इथंच गोळ्या घाला. साहेब सगळ्या लोकांचे इथंच गोळ्या घाला आम्हाला. साहेब तिकडे सगळं टाइम निघून जायला आम्हाला 2 वाजता संपवायचं आहे. ऐका माझं, सगळे पोलीस आहेत ना साहेब, एवढे मराठी महापौर नाकारणाऱ्या राजकारण्यांचा, मराठी महापौर नाकारणाऱ्या राजकारण्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा महापौर मराठी तुमचा हात अधिकार दिला ना आम्हाला. मराठी माणसाला असा करू नका. मराठी नागरिकांना तुम्ही अरे इथे येतात. अरे कुठे त्या साईडला जाऊ द्या.
आम्ही इथून काहीही करून आम्ही इथून उतरता हा प्रश्न त्यांचा होता. आम्हाला कसंही करून पोलीस आणि आंदोलनकर्मी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात झडप दिसत आहेत. मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि मराठी महापौर व्हावा यासाठी जे जमलेले मराठी बांधव आहेत ते या ठिकाणी कुठे ना कुठे बॅरिकेडिंग गुंडाळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. आणि